नमस् नमस्कार मित्रांनो, बंधूंनो. आज 2 जुलै, उद्या 3 आणि पुढील 7 जुलै पर्यंतचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. राज्यामध्ये कुठल्या सिस्टीममुळे पाऊस पडणार आहे आणि किती पडणार आहे याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. सातत्याने राज्यात जोरदार पावसासाठी सर्व शेतकरी बांधव अगदी चातका पक्षापेक्षाही वाट पाहत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो, राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात अतिशय जबरदस्त पावसाच्या नोंदी या कालपासून होत आहेत. अंतर्गत महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात कधी पाऊस पडेल त्याची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. जबरदस्त जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. या ठिकाणी बंगालच्या उपसागरात, वायव्य बंगालच्या उपसागरात लो प्रेशर एरिया बनलेला आहे आणि हा एरिया मित्रांनो महाराष्ट्राकडे एंटर करून पुढे गुजरातकडे या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तुम्हाला बनलेला दिसत आहे. म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिमेकडून मोठ्या प्रमाणात हवेचा वेग, त्यासोबत बाष्प पुरवठा होणार आहे. घाटावर आणि अंतर्गत महाराष्ट्रात पावसाच्या जबरदस्त नोंदी, मुसळधार पाऊस होणार आहे. तो कसा कसा होईल तो आपण वेगवेगळ्या मॉडेलनुसार समजून घेऊ. किती होईल ते आपल्याला या ठिकाणी पाहणे आहे मित्रांनो. हे जबरदस्त नोंदी पावसाच्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे GFS चं मॉडेल आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या मित्रांनो 3 तारीख पर्यंत घाटावर पाऊस असेल, पूर्व विदर्भात पाऊस असेल आणि अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. विशेषतः यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एरियातील, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, इकडे नंतर मित्रांनो लातूर, धाराशिव या पट्ट्यातही पावसाच्या नोंदी आपल्याला आढळून येतील. विशेषतः नांदेड, परभणी, हिंगोली या पूर्व मराठवाड्यात चांगला पाऊस असेल, उत्तर मराठवाड्यात चांगला पाऊस असेल. मुसळधार पावसाच्या काही नोंदी आपल्याला पाहायला मिळतील. बुलढाण्यामध्ये मित्रांनो पावसाच्या नोंदी असतील, म्हणजे पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत, अमरावती, अकोला या भागात पावसाच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यापेक्षा मित्रांनो 4 तारीख ही आपल्याला अधिक पाऊस घेऊन येत आहे. 4 तारखेला जर आपण पाहिलं तर खानदेशात अतिवृष्टी होणार आहे. हा उत्तर महाराष्ट्र खानदेश आहे. या खानदेशामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा 4 तारीख, 3 तारीख आणि पुढे 5-6 तारखेपर्यंत चांगल्या पावसाच्या नोंदी होणार आहेत. मुसळधार पाऊस राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला या मॉडेलकडून संकेत मिळत आहेत. वेगवेगळे मॉडेल, सर्वच मॉडेल मित्रांनो पॉझिटिव्ह दर्शवतात. मित्रांनो हे 3 तारखेचं इमेज आहे दुपारी 3 वाजल्याची. जर या इमेज नुसार जर पाऊस पडला, हे ECMWF चं मॉडेल आहे मित्रांनो. या मॉडेलवर माझा खूप विश्वास आहे, परंतु या मॉडेलचा अंदाज आता आपल्याला काय सांगतोय हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे. या ठिकाणी मित्रांनो नाशिक आहे, नाशिकचा भाग आहे. या ठिकाणी जबरदस्त पाऊस होतील. किती मिलीमीटर पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो 200 ते 500 मिलीमीटर पाऊस हा नाशिक विभागात पुढील 5-6 दिवसामध्ये होऊ शकतो. मुंबईमध्ये मित्रांनो 500 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाच्या नोंदी होऊ शकतात. मराठवाड्यामध्ये मित्रांनो 100 ते 125 मिलीमीटर पाऊस मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागात होऊ शकतो. इथं पूर्णपणे मराठवाड्यात सुद्धा मित्रांनो चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. दुर्भाग्याने मित्रांनो सोलापूर आणि पंढरपूर वगैरे या भागात या मॉडेलने चांगल्या नोंदी दाखवलेल्या नाहीत, परंतु या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कुठलाही भाग पावसाविना या सिस्टीम पासून राहणार नाही मित्रांनो. संपूर्ण मॉडेल हे सुद्धा मित्रांनो जे मॉडेल आहे हे सुद्धा मॉडेल आपल्याला चांगल्या पावसाचे राज्यात संकेत देत आहे. अगदी उत्तर जे कोकण आहे त्या भागात चांगला पाऊस सांगत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्व भागात सुद्धा या मॉडेलने चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. दक्षिणेकडे मात्र या मॉडेलने सुद्धा आपल्याला कमी पर्जन्यमान दर्शवलेलं आहे. यापेक्षा अधिक आपण मॉडेल आणखी समजून घेऊ मित्रांनो. हे भारतीय हवामान विभागाचं आज लेटेस्ट 1 वाजता आलेल्या अंदाज आहे. यानुसार हा 4 आठवड्याचा अंदाज आहे. यानुसार जर आपण पाहिलं तर मित्रांनो पहिला जो आठवडा आहे, पहिला आठवडा हा 2 जुलै ते मित्रांनो 9 जुलै पर्यंत राज्यात चांगल्या पावसाच्या नोंदी आहेत. अगदी इथं तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण डार्क ब्ल्यू कलर दिसत आहे आणि डार्क ब्ल्यू कलर म्हणजे जबरदस्त अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस हा राज्यात होईल, घाटावर होईल
मित्रांनो, जायकवाडी सारख्या धरणात सुद्धा पाण्याची आवक काही अंशी सुरू होऊ शकते असा हा अंदाज आहे आणि राज्याच्या उर्वरित भागात सुद्धा चांगल्या पावसाच्या मुसळधार पावसाच्या नोंदी निश्चित होतील या भारतीय हवामान विभागाच्या मॉडेलचा जर आपण विचार केला तर. पुढील मित्रांनो 9 ते 16 जुलै पर्यंत सुद्धा राज्याच्या उत्तर भागाकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू असतील, परंतु दक्षिणेकडे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात दक्षिण भागात पावसाचे कमी ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने आपल्याला दुसऱ्या आठवड्यात कमी सांगितलेल्या आहेत, परंतु उत्तरेकडे नाशिक विभागात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने दाखवलेल्या आहेत. शेवटचे 2 आठवडे जर मित्रांनो आपण जर पाहिले तर शेवटचे 2 आठवडे ही राज्याची चिंता वाढवणारे आहेत. साधारणतः 16 जुलै ते 23 जुलै आणि 23 जुलै ते 30 जुलै पर्यंत राज्यात फारशा पावसाच्या नोंदी होणार नाहीत. घाटावर इतरत्र किरकोळ नोंदी आपल्याला दिसेल, ढगाळ वातावरण असेल, अधूनमधून पावसाच्या सरी येतील, परंतु फार मोठा पाऊस साधारणतः 16 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत तरी आपल्याला या मॉडेलने दाखवलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो एकच सांगतो, उद्या 3 तारीख आणि 5, 6, 7 तारखेपर्यंत राज्यात विशेषतः मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे परभणी, नांदेड, हिंगोली, दक्षिणेकडे मित्रांनो लातूर, धाराशिव या जिल्ह्यात सुद्धा पावसाच्या नोंदी होतील. विशेषतः पूर्व आणि उत्तर मराठवाड्यामध्ये पावसाची नोंद अधिक होईल. मुसळधार पाऊस या भागात निश्चित होणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकांची व्यवस्थित लागवड होणार आहे, पेरणी होणार आहे. हा अंदाज लक्षात घेता मित्रांनो सतर्क राहा, सावध राहा एवढंच या निमित्ताने सांगतो. कारण मोठ्या प्रमाणावर पावसाच्या नोंदी या घाटावर आणि घाटाच्या परिसरात नाशिक जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहेत. निश्चित नदीकाठच्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला, ऑफिशियल संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.